नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी. सजग सोलापूरकरांचा अन्नत्याग आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी सजग सोलापूरकर यांच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पूनम गेट इथं एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला विविध महाविद्यालयातील युवक युवतींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि युवकांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना नवी दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन स्थळावरून ज्या पद्धतीने हटवण्यात आलं त्याचाही आंदोलकांनी निषेध केला. ही कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असून केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणावर टीका करत गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणालीची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारनं संवेदनशीलतेनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. माझं नाव संचिता जंबुरे. मी आता डिप्लोमा करतेय. राज्यामध्ये इतकी तानाशाही चालली आहे की जर कुणी आवाज उठवला त्यांच्या विरोधात तर त्यांना डायरेक्ट अँटी नॅशनल असे टॅग्स देतात. ते म्हणजे हे आमची काही चॉईसच नाहीये का? आम्ही आवाज उठवू शकत नाही का ह्या राज्यामध्ये? इव्हन आपल्याला ओपिनियन सुद्धा आम्हाला मांडता येत नाहीये. एज्युकेशनल सिस्टीम पूर्ण अनस्टेबल झालेली आहे. अनस्टेबल म्हणजे नेमकं काय झालंय? एज्युकेशन रिझल्ट नीट लागत नाहीये. परत नंतर एक पेपर लीक होत आहे. दिल्लीमध्ये आम्ही तर जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही इथे बसून त्यांना आम्ही सपोर्ट करतोय. ते जे बोलतायत ते आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि आमचा त्यांना खूप सपोर्ट आहे सोलापूर मधल्या स्टुडंट्सचा. त्या नीटच्या परीक्षेच्या विरोधामध्ये या ठिकाणी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. खरोखरच ही दुर्दैवी घटना घडली, त्याचा कुठलाही निषेध नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं की दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी कोण सरकारी या ठिकाणी असणार सरकारच्या वतीनं त्या सोनू वांगचुक यांचं निवेदन घेण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीचं त्यांचं उपोषण सोडण्यासाठी जात नाही. या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आणि सोलापूरमध्ये आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि संघटनांच्या वतीनं आम्ही एक आंदोलन केलेलं आहे. आणि या सोलापूरमध्ये देखील जंतर मंतरची ठिणगी उभ्या महाराष्ट्रातनं या ठिकाणी अभिजित दिपके असतील, या वांगचुक साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हम सब वांगचुक आहे. या ठिकाणी आम्ही सगळेजण वांगचुक साहेबांच्या समर्थनार्थ आणि या ठिकाणी आम्ही कफन आणलेलं आहे. याच पांढऱ्या कपट्यात या ठिकाणी एखाद्या मुडद्याला उठलेल्यासारखं या ठिकाणी आमच्या वांगचुक साहेबांना घेऊन गेलेलं त्यांचा निषेध व्यक्त करतो. दादा, आज ज्या प्रकारे आपल्याला माहिती की सोनम वांगचुकला त्यांनी जंतर मंतरवरून लिटरली उचलून त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांची त्याबद्दल काहीच त्यांची त्याबद्दल परमिशन नव्हती, त्याच्याबद्दल कन्सेंट नव्हता. आणि आज पण जे प्रोटेस्ट जंतर मंतरला होत आहे तिकडे पण पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. तर आम्ही त्या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही. आम्ही स्टडिंग स्टुडंट्स आहोत, आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही. तर मग आम्ही करू काय शकतो? तर आम्ही आजच्या दिवस कॉलेजेस स्कूल्सला जाऊ नाही शकू आणि इकडे प्रोटेस्टमध्ये सहभाग देऊ शकतो. आणि आमची मागणी एकच आहे की गव्हर्नमेंटने अकाउंटेबल असायला पाहिजे. त्यांनी आता आमची मागणी 1 महिन्यापासून चालू आहे की अकाउंटेबल व्हा, पण आता जर तुम्ही ते पण नसेल करत तर आम्ही तुमचा रेजिग्नेशन मागतो आहे. आणि यापुढे पण जर सेम चालू असेल तर मग देशाचा आक्रोश दिसेल, ते तर आहेच. आणि आता सध्या तर एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जेवढे पण पेपर लीक होत आहे त्याबद्दल त्यांनी अकाउंटेबल राहिलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, स्किन अँड हेअर क्लिनिक. जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स TPA प्रायव्हेट लिमिटेड कंपनी,
हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स TPA प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार, तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे, सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.